नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्यासाठी, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मार्च महिन्याच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 200 प्रश्नांचा समावेश केला आहे। तर खूप महत्त्वाचे 200 प्रश्न आहेत। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात। तर शून्य भेदभाव 3 दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर तो दिवस 1 मार्च हा असतो। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे? तर सुनेत्राताई पवार यांची। यानंतर कोणत्या देशाच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्यामुळे जगामध्ये खळबळ उडाली? तर इराण या देशाच्या। तर त्यांचे नाव काय होते? तर अयातुल्ला अली खामेनेई असे त्यांचे नाव होते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न। तर फेब्रुवारी 2026 मध्ये पाकिस्तानने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन गजब-लिल-हक सुरू केले आहे? तर अफगाणिस्तान तालिबान शासन। यानंतर फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2026 या किताबाची विजेती नुकतीच कोण ठरली आहे? तर तिचे नाव आहे राजनंदिनी पवार। कुठील आहे ती? तर छत्रपती संभाजीनगर मधील। यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये राहवीर योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर दिल्ली या। यानंतर सातवा प्रश्न। OAG 2026 च्या अहवालानुसार आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते ठरले आहे? तर टोकियो हानेडा हे विमानतळ। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात, आठवा प्रश्न। तर 2026 च्या आशिया पॅसिफिक व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने कितवे स्थान पटकावले आहे? तर 5वे। यानंतर 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्लीमध्ये। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा। तर भारतीय नौदल व तटरक्षक दलामध्ये कलारी लीप 2026 या सागरी सरावाचे आयोजन कोठे झाले आहे? तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय या ठिकाणी। यानंतर मार्च 2026 मध्ये होणारे वर्षातील पहिले चंद्रग्रहण महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेला दिसले? तर 3 मार्च 2026 या दिवशी। यानंतर हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनीचे नवीन MD व CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोरुची मिश्रा यांची। यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2026 साठी जागतिक विकास दराचा अंदाज किती वर्तवला आहे? तर 3.3। तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांच्या महिला हक्कांवरील सर्वात मोठे संमेलन मार्च 2026 मध्ये कोठे आयोजित केले आहे? तर न्यूयॉर्क अमेरिकामध्ये। यानंतर पुढील प्रश्न। तर पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कोणती महत्त्वाची बैठक पार पडली? तर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची। यानंतर 1 ते 7 मार्च 2026 दरम्यान देशभरामध्ये कोणता विशेष सप्ताह साजरा केला गेला? तर जनऔषधी सप्ताह। यानंतर केंद्र सरकारने अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे? तर PM राहत ही योजना। यानंतर राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच कोणत्या प्रकारच्या वाईनला प्रोत्साहन अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे? तर द्राक्षांव्यतिरिक्त सर्व फळांच्या वाईनला, उदाहरणार्थ जांभूळ, काजू, चिकू इत्यादी। ठीक आहे। यानंतर जागतिक नागरी संरक्षण दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 1 मार्च या दिवशी। यानंतर 20वा प्रश्न। राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे? तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या। तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 21वा। तर मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने चुकून अमेरिकेची 3 F-15 फायटर जेट्स पाडली होती? तर कुवेत या। यानंतर सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या जाळ्याला नष्ट करण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने ऑपरेशन क्रॅकडाऊन ही मोठी मोहीम सुरू केली? तर तेलंगणा।
यानंतर 23वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येत असलेल्या आपल्या भारताच्या पहिल्या वेधशाळेचे नाव काय आहे तर लिगो वेधशाळा. यानंतर पुढील प्रश्न 24वा पाहून घेऊया. तर कोणत्या देशासोबत आपल्या भारत देशाने नुकताच युरेनियम व क्रिटिकल मिनरल्स पुरवठ्यासाठी ऐतिहासिक करार केला आहे तर कॅनडा. यानंतर होळीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पोलिसांनी 18 कोटींहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले तर नवी मुंबई पोलीस. यानंतर पुढील प्रश्न आहे 26वा. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ई वाहनांसाठी कोणती स्वदेशी ड्राईव्ह सिस्टम लॉन्च केली आहे तर 30 किलोवॅट वाईड बँड गॅप आधारित सिस्टम. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 27वा प्रश्न, तर मार्च 2026 मधील तणावामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये किती टक्के वाढ झाली तर 9%. यानंतर राष्ट्रपतींनी दिल्लीमध्ये सुरू केलेल्या लखपती बिटिया योजनेअंतर्गत मुलींना एकूण किती रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे तर 61,000. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्र सरकारने 2026 वर्षासाठी किती सार्वजनिक सुट्ट्यांची म्हणजेच पब्लिक हॉलिडेजची अधिकृत घोषणा केली आहे तर 24 सुट्ट्या. यानंतर 30वा प्रश्न, भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये अलीकडेच कोणत्या महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठ्याबाबत करार झाला आहे तर युरेनियम पुरवठ्यांबाबत. यानंतर साखर उत्पादनामध्ये 2025-26च्या हंगामामध्ये आपल्या भारत देशामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर मार्च 2026 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख काय आहे तर 16 मार्च 2026 ही आहे. यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये किती टक्के वाढ करण्यात आली आहे तर 3%, आता एकूण 58% झाली आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न, तर मार्च 2026 मध्ये तामिळनाडूतील पहिले डार्क स्काय पार्क कोठे सुरू करण्यात आले आहे तर कोल्ली हिल्स नामक्कल जिल्हा. यानंतर पुढील प्रश्न 35वा पाहून घेऊया. तर सहेली पिंक स्मार्ट कार्ड द्वारे महिलांना मोफत बस प्रवास देण्याची मोठी घोषणा कोणत्या सरकारने केली आहे तर दिल्ली सरकारने केली आहे. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजेच WHO मधून बाहेर पडण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू केली तर अमेरिकेने. यानंतर पात्र उत्पादकांसाठी MI ही नवीन आयात शुल्क सुविधा केव्हापासून लागू होणार आहे तर 1 एप्रिल 2026 पासून. यानंतर 3 मार्च 2026 रोजी कोणती महत्वाची खगोलीय घटना घडली तर खग्रास चंद्रग्रहण म्हणजेच ब्लड मून ही. यानंतर 3 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक वन्यजीव दिवसाची संकल्पना म्हणजे थीम काय होती तर औषधी आणि सुगंधी वनस्पती आरोग्य वारसा आणि उपजीविकेचे जतन करणे. यानंतर 40वा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे तर अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी. यानंतर 41वा प्रश्न, 2026च्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कोणाची उमेदवारी जाहीर केली आहे तर शरद पवार यांची. यानंतर आपल्या महाराष्ट्राने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी कोणता कर कायमस्वरूपी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर अकृषिक कर. यानंतर आपल्या महाराष्ट्र सरकारने आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी एकाच दिवशी किती GR काढले तर 103 नवीन शासन निर्णय GR. यानंतर आपल्या भारतातली पहिली AI आधारित सक्षम कौशल्य जनगणना कोणत्या शहरात लॉन्च करण्यात आली तर मुंबई या. यानंतर प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने किती नवीन अतिरिक्त जिल्हा अधिकारी पदे निर्माण करण्यास मान्यता दिली तर 11. यानंतर भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगत हलकी हेलिकॉप्टर ALH Mk3 खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो आसाममध्ये नुकत्याच शोधल्या गेलेल्या डोळे नसलेल्या माशाच्या नवीन प्रजातीचे नाव काय आहे तर गिचक नाकानाचे नाव आहे त्या प्रजातीचे.
यानंतर 5 मार्च 2026 रोजी कोणत्या दक्षिण आशियाई देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले? तर नेपाळ. यानंतर मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाच्या नौदलाची IRIS देना ही युद्धनौका अमेरिकेने बुडवली? तर इराणिया. यानंतर 50वा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी 2026च्या अर्थसंकल्पामध्ये कोणती मोहीम नुकतीच सुरू केली? तर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ही योजना. यानंतर 51वा प्रश्न, 5 मार्च 2026 रोजी आपल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोणत्या महत्त्वाच्या विधेयकाला मंजुरी दिली? तर धर्मांतर विरोधी विधेयकाला. यानंतर कोल्हापूरमध्ये नवीन IT पार्क कोठे उभारले जाणार आहे? तर शेंडा पार्क येथे 34.36 हेक्टर जमिनीवर. यानंतर राज्यसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाला उमेदवारी देऊन राजकीय धक्का दिला आहे? तर डॉक्टर ज्योती वाघमारे यांना. यानंतर 2027च्या आपल्या भारताच्या पहिल्या पूर्णपणे डिजिटल जनगणनेचे शुभंकर कोणते आहे? तर प्रगती आणि विकास हे. यानंतर सध्याच्या इराण अमेरिका संघर्षामुळे कोणता महत्त्वाचा सागरी मार्ग विस्कळीत झाला आहे? तर होर्मुझची समुद्रधुनी. यानंतर मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी कोणत्या राज्याने प्रकल्प हनुमान सुरू केला? तर आंध्र प्रदेश. यानंतर संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी कोणत्या प्रकारच्या हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी करार केला? तर ALH Mk3 प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स. यानंतर मार्च 2026 मध्ये इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची. यानंतर मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने कुष्ठरोग मुक्त झाल्याचा मान मिळवला? तर चिली या देशाला. यानंतर 60वा प्रश्न, भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये अलीकडेच किती रुपयांचा युरेनियम पुरवठा करार झाला? तर 2.6 अब्ज कॅनेडियन डॉलर्स म्हणजे सुमारे 23,834 कोटी रुपयांचा. यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जिष्णू देव वर्मा यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे 62वा. तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा 2026-27 अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे? तर मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. यानंतर अर्थसंकल्पामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने किती हजार पदांच्या मेगा भरतीची घोषणा केली आहे? तर 75,000 पदे. यानंतर 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषकाच्या फायनल मध्ये आपल्या भारताने कोणाला हरवून प्रवेश केला? तर आपल्या भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करून फायनल मध्ये प्रवेश केला आहे. यानंतर पुढील प्रश्न, आयुष्यमान भारत PMJAY योजनेचा विस्तार करून आता कोणत्या वयोगटातील सर्व नागरिकांना लाभ मिळणार आहे? तर 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना. यानंतर अमेरिकेने आपल्या भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी किती दिवसांची विशेष सवलत दिली आहे? तर 30 दिवसांची. यानंतर 2026 मध्ये जागतिक GDP वाढीमध्ये आपल्या भारताचा वाटा किती टक्के असेल? तर 17% असेल IMFच्या अंदाजानुसार. यानंतर शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बहुभाषिक AI आधारित सल्लागार व्यासपीठाचे नाव काय आहे? तर भारत विस्तार. यानंतर वर्ल्ड ओबेसिटी ॲटलास 2026 नुसार बालपणातील लठ्ठपणामध्ये आपला भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे? तर 2रा क्रमांक आहे. यानंतर पुढील प्रश्न, अर्थसंकल्पामध्ये कोणत्या वाहनांवरील पर्यावरण कर म्हणजेच ग्रीन टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे? तर जुनी खाजगी वाहने. यानंतर T20 विश्वचषक 2026चा विजेता संघ कोणता आहे? तर आपला भारत हा. यानंतर आपल्या भारताने आतापर्यंत किती वेळा T20 विश्वचषक जिंकला आहे? तर 3 वेळा, 2007 मध्ये, 2024 मध्ये आणि 2026 मध्ये. यानंतर भारतीय रेल्वेने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणते नवीन तक्रार निवारण ॲप सुरू केले आहे? तर शाईन हे. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नुकत्याच मंजूर केलेल्या धर्मांतर विरोधी कायद्याचे नाव काय आहे? तर धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे. यानंतर पुढील प्रश्न 75वा, तर जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक
1300 कोटींचा निधी मिळाला आहे तर पुणे जिल्हा. यानंतर पुढील प्रश्न, 8 मार्च रोजी जगभरामध्ये कोणता विशेष दिवस साजरा केला जात आहे तर आंतरराष्ट्रीय महिला दिन. यानंतर आपल्या महाराष्ट्राला कोणत्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आघाडीवर नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष उपक्रम जाहीर केले आहेत तर कृत्रिम बुद्धिमत्ता यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये उद्घाटन केलेल्या नवीन विकास प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे तर 33,500 कोटी. यानंतर पुढील प्रश्न, 8 मार्च 2026 रोजी राष्ट्रपतींनी संबोधित केलेल्या महिला विचारवंतांच्या राष्ट्रीय अधिवेशनाची संकल्पना काय होती तर नारी ते नारायणीही. यानंतर अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताने कोणाचा पराभव केला आहे तर न्यूझीलंडचा. यानंतर आपल्या महाराष्ट्राने कोणत्या विद्यार्थ्यांसाठी 100% शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय घेतला तर तृतीयपंथी. यानंतर 1 एप्रिल 2026 पासून आपल्या भारतामध्ये कोणता नवीन कायदा लागू होणार आहे तर इन्कम टॅक्स ऍक्ट 2025. यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो तर 10 मार्च या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न, तर अर्थसंकल्प 2026 मध्ये दिव्यांगांसाठी कोणती नवीन योजना प्रस्तावित केली आहे तर दिव्यांगजन सहारा योजना. यानंतर मेरा युवा भारत अंतर्गत कोणत्या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा दिल्लीमध्ये सुरू झाला तर विकसित भारत युवा कनेक्ट हा. यानंतर 9 मार्च 2026 रोजी कोणत्या वन्य प्राण्याच्या 5 नवीन बछड्यांचा जन्म कुणो नॅशनल पार्क मध्ये झाला तर चित्ता. यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 9 मार्च 2026 पासून कोणत्या वाहनांच्या नवीन परवान्यांना स्थगिती दिली आहे तर रिक्षा परवान्यांना. यानंतर पुढील प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाने धर्मांतर रोखण्यासाठी नुकत्याच कोणत्या नवीन विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026. यानंतर संयुक्त राष्ट्राने 2026 हे वर्ष कोणते विशेष वर्ष म्हणून घोषित केले आहे तर आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालन वर्ष. यानंतर 90वा प्रश्न, देशातील पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये केले जाणार आहे तर छत्तीसगड. यानंतर सध्या महाराष्ट्र राज्यावर एकूण किती रुपयांच्या कर्जाचा बोजा असल्याचे समोर आले आहे तर 11 लाख कोटी. यानंतर लोकसभेमध्ये कोणत्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध नुकताच अविश्वास ठराव मांडण्यात आला तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. यानंतर T20 विश्वचषक विजयानंतर BCCI ने खेळाडूंसाठी किती कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली आहे तर 131 कोटी रुपये. यानंतर महाराष्ट्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा किती दिवसांपर्यंत वाढवली आहे तर 180 दिवस. यानंतर कोणत्या 2 मोठ्या टॅक्सी कंपन्यांचे बाईक टॅक्सी परवाने तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आले आहेत तर ओला आणि उबेर. यानंतर पुढील प्रश्न, दिव्यांग व्यक्तींच्या खात्यामध्ये किती रक्कम थेट जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे तर 15,000 रुपये. यानंतर इराण इस्रायल तणावामुळे कोणत्या इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे तर CNG आणि PNG. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनची निवडणूक कोणत्या तारखेला होणार आहे तर 24 मार्च 2026 या. यानंतर इराण इस्रायल युद्धामुळे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्राला सध्या गॅस तुटवड्याची झळ बसत आहे तर व्यावसायिक गॅस म्हणजेच कमर्शियल LPG. यानंतर 100वा प्रश्न महत्त्वाचा आहे तर महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणती नवीन सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे तर कम अर्ली गो अर्ली म्हणजेच लवकर या आणि लवकर जाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज जातात, हजारो व्ह्यूज जातात, म्हणजे 20,000 25,000 30,000 असे व्ह्यूज जातात, पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात. म्हणून या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त आणि फक्त 1,000च लाईक ठेवलेलं आहे, जास्त नाही, फक्त 1,000 लाईक.
सर्वांनी 1000 लाईक आपले पूर्ण करा आणि मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळतं आणि या व्हिडिओला 1000 लाईक पूर्ण झाल्यावर मी तुमच्यासाठी मागील 3 महिन्यांच्या चालू घडामोडी देखील घेऊन येतो लवकर. आणि विद्यार्थ्यांनो, तुमची मागणी असेल तर मागील 12 महिन्यांच्या पण घेऊन येतो मी. फक्त या व्हिडिओला प्रोत्साहन चांगले द्या. आणि शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाचा चालू घडामोडीचा प्रश्न देखील देतोय. त्याही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर चला पुढील प्रश्न पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर का बंदी घालण्यात आली आहे? तर मानसिक आरोग्य. यानंतर नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधानपदी कोणाची निवड निश्चित करण्यात आली आहे? तर बालेंद्र शहा म्हणजेच बालेन शहा. तर विद्यार्थ्यांनो, ते रॅपर आहेत हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर मुंबईतील कशाला मार्च 2026 मध्ये बॉम्बने उडवण्याची धमकी मेलद्वारे मिळाली? तर विधान भवन, विधिमंडळ. यानंतर मार्च 2026 मध्ये कोणत्या महानगराच्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला? तर पुणे महानगरपालिकेचा. यानंतर 105वा प्रश्न, रत्नागिरी जिल्ह्याला मार्च 2026 रोजी भूकंपाचा किती तीव्रतेचा धक्का बसला? तर 2.8 रिश्टर स्केल. यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये किती कोटींची घट झाल्याचे समोर आले? तर 9,500 कोटी रुपये. यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांना 2026 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर 100 वर्ष. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी UN कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2026 हे. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे? तर मदुराई विमानतळ. यानंतर पुढील प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराने नवीन व्हाईस चीफ कोण बनणार आहेत? तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. यानंतर भारत सरकारने जन औषधी केंद्राची संख्या मार्च 2027 पर्यंत किती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर 25,000 केंद्रे. यानंतर पुढील प्रश्न, सिप्रीच्या ताज्या अहवालानुसार शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये आपल्या भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर 2रा क्रमांक. यानंतर जल महोत्सव 2026 चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या तारखेला केले? तर 11 मार्च 2026 या. यानंतर दिव्यांग सहारा योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवली जात आहे? तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय या. यानंतर 115वा प्रश्न, विदर्भातील कोणत्या शहरामध्ये मार्च 2026 मध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली? तर अमरावती. यानंतर सौर ऊर्जा योजनेमध्ये देशामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर 5व्यांदा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर स्मृती मानधना यांना. यानंतर 2026च्या BCCI जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर राहुल द्रविड व मिताली राज यांना. यानंतर 2026च्या स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड्स मध्ये खेळांच्या प्रचारासाठी सर्वोत्तम राज्य म्हणून कोणाला गौरवले? तर बिहारला. यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या डिजिटल मॅपिंग साठी कोणते नवीन पोर्टल किंवा ID लॉन्च करण्यात आले आहे? तर सुजल गाव ID. यानंतर पंतप्रधान मोदींनी नुकतेच 526 कोटी रुपयांच्या जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन कोठे केले आहे? तर गुवाहाटी आसाम या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, धरण सुरक्षेसाठी AI वर आधारित कोणत्या डिजिटल व्यासपीठाचे उद्घाटन झाले आहे? तर नेत्रा. यानंतर आशियातील सर्वात मोठा ट्यूलिप महोत्सव कोठे सुरू झाला? तर श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून अलीकडेच कोणी कार्यभार स्वीकारला आहे? तर न्यायमूर्ती लिसा गिल. यानंतर स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड्स 2026 मध्ये लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर नारी कॉन्ट्रॅक्टर आणि MD वलसाम्मा यांना. यानंतर पुढील प्रश्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणती पदवी देऊन सन्मानित केले आहे? तर डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे DSc ही.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सन्मानाने मरण्याचा अधिकार हा कोणत्या कलमाचा भाग असल्याचे स्पष्ट केले, तर कलम 21चा. यानंतर कोणत्या राज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभा मंजूर करण्यात आले आहे, तर आपल्या महाराष्ट्र. तर 16 मार्च 2026 रोजी रात्री मंजूर करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, राज्यामध्ये जाणवणारा घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा दूर करण्यासाठी आपल्या सरकारने पेट्रोल पंपावर काय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता, तर रॉकेल, केरोसिन. यानंतर पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील कोणत्या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी कमी झाला, तर मिसिंग लिंक प्रकल्प. यानंतर नीती आयोगाच्या 2026च्या वित्तीय आरोग्य निर्देशांक मध्ये महाराष्ट्रात कितव्या स्थानावर आहे, तर 5व्या स्थानावर. यानंतर कोणत्या 2 विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक 23 एप्रिल 2026 रोजी जाहीर झाली आहे, तर बारामती आणि राहुरी. यानंतर पुढील प्रश्न, जल जीवन मिशनच्या 25,000 योजनांना निधी अभावी खीळ बसल्याची माहिती कोणत्या मंत्र्यांनी दिली आहे, तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील. यानंतर राष्ट्रीय लसीकरण दिन केव्हा साजरी केला गेला, तर 16 मार्च रोजी. यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी SC, ST आणि महिला उद्योजकांसाठी कोणत्या जुन्या योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा केली आहे, तर स्टँड अप इंडिया योजना. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला आहे, तर रुपाली चाकणकर यांनी. यानंतर महाराष्ट्र सरकारने अलीकडेच किती शेतकऱ्यांसाठी 1,774 कोटी रुपये मंजूर केले आहे, तर 90 लाख शेतकऱ्यांसाठी. यानंतर ऑपरेशन टायगर ही राजकीय मोहीम सध्या कोणाशी संबंधित चर्चेत आहे, तर एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. यानंतर महाराष्ट्र पुढचा हे नवीन संकेतस्थळ कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदेचे किती शिक्षक परदेशामध्ये प्रशिक्षणासाठी ग्लोबल गुरुजी उपक्रम जाणार आहे, तर 50 उत्कृष्ट शिक्षकांना. यानंतर पुढील प्रश्न, 22 मार्च 2026 रोजी जगभरामध्ये कोणता महत्त्वाचा दिवस साजरा केला जात आहे, तर जागतिक जल दिन म्हणजेच वर्ल्ड वॉटर डे हा. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणती पदवी देऊन सन्मानित केले आहे, तर डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी म्हणजेच DSc ही. यानंतर पुढील प्रश्न आहे 143वा, तर भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण निधीच्या घोटाळ्याची फेरचौकशी कोणत्या महापालिकेमध्ये होणार आहे, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2024 नुसार म्हणजे 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे ही. तर या निर्यातीच्या बाबतीमध्ये कोणत्या राज्याने देशामध्ये अव्वल स्थान पटकावले, तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 145वा, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने सन्मानाने मरण्याचा अधिकार हा कोणत्या कलमाचा भाग असल्याचे स्पष्ट केले, कलम 21. कोणत्या बंदराने डिजिटल ट्विन लागू करणारे पहिले भारतीय प्रमुख बंदर होण्याचा मान मिळवला, तर VO चिदंबरनार बंदर. यानंतर 18 मार्चच्या आकडेवारीनुसार जागतिक नारळ उत्पादनामध्ये आपल्या भारताचा वाटा एकूण किती टक्के आहे, तर 30.37%. तर विद्यार्थ्यांनो, भारत प्रथम क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा. यानंतर मार्च 2026 मध्ये UPSCने नागरी सेवा परीक्षा उमेदवारांच्या मदतीसाठी कोणत्या सुविधेचा विस्तार केलेला आहे, तर कॉल सेंटर ऑपरेशन्स या. यानंतर पुढील प्रश्न, 19 मार्च 2026 रोजी कोणत्या शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य स्वागत यंत्रांचे आयोजन करण्यात आले होते, तर नाशिक आणि मुंबई, गिरगाव, ठाणे, डोंबिवलीसह इतर भाग. यानंतर पुढील प्रश्न 150वा म्हणजे 150वा प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर 21 मार्च 2026 रोजी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले आहे, तर रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ. यानंतर पुढील प्रश्न, 21 मार्च 2026 रोजी नागपूर येथे भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन
कोणाच्या हस्ते करण्यात आल्या आहेत? तर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. यानंतर 20 मार्च 2026 रोजी राज्याच्या कोणत्या नेत्याने मी माझ्या मुलीचा पहिला सबस्क्रायबर असेल असे विधान गेमिंग करिअरच्या संदर्भात केले आहे? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. यानंतर पुढील प्रश्न, 21 मार्च 2026 रोजी मुंबईतील लोकभवन येथे ऐतिहासिक जैन दीक्षा समारंभाचे आयोजन कोणाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे? तर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. यानंतर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या व्यवसायाला मोठा फटका बसला असून 40% बंद झाली आहे? तर हॉटेल व्यवसाय. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये मार्च 2026 मध्ये वनधन योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर जम्मू आणि काश्मीर. यानंतर पुढील प्रश्न, मार्च 2026 मध्ये उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी त्यांच्या पहिल्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये कोठे भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केले आहे? तर नागपूर महर्षी व्यास सभागृह. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या अंडर-23 फुटबॉल संघाने कोणत्या देशाला 5-0 ने पराभूत केले आहे? तर तो देश आहे भूतान हा देश. यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील कोणत्या महामार्ग प्रकल्पासाठी मार्च 2026 मध्ये 6,969 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे? तर नॅशनल हायवे NH 927 हा प्रकल्प. यानंतर कोणत्या राज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभा मंजूर करण्यात आले आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 16 मार्च 2026 रोजी रात्री मंजूर करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा फायदा मार्च 2026 पर्यंत किती कुटुंबियांना मिळाला? तर 32 लाखांहून अधिक कुटुंबियांना, म्हणजे 32,02,697 कुटुंब आहेत यामध्ये. यानंतर भारत सरकारने मार्च 2026 मध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी किती कोटी रुपयांच्या किमान आधारभूत किंमत निधीला मंजुरी दिली आहे? तर 1,718.56 कोटी रुपये. यानंतर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार आपल्या भारताची स्थिती आणि कामगार बाजारातील तरुणांच्या स्थितीवर कोणता अहवाल मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झाला? तर स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या कंपनी विरोधामध्ये 11 ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर केला? तर लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल लिमिटेड ही. यानंतर पुढील प्रश्न, RBIने डिजिटल पेमेंटसाठी कोणते व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले? तर पेमेंट्स व्हिजन 2028. यानंतर कोणत्या राज्याने नुकतेच उत्तराखंडनंतर समान नागरी कायदा UCC विधेयक मंजूर केले? तर ते आहे गुजरात हे. आणि प्रथम कोणता आहे? तर उत्तराखंड. यानंतर मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी अंतर्गत विद्यार्थी कोठे जाणार आहेत? तर NASA मध्ये जाणार आहेत आणि इस्रो मध्ये देखील जाणार आहेत, लक्षात ठेवा. यानंतर अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये प्रकरणाचा तपास कोणत्या राज्यातून वर्ग झाला? तर कर्नाटक बेंगळुरू मधून. तर आता आपल्या महाराष्ट्राकडे देण्यात आला आहे. यानंतर जल जीवन मिशन 2.0 च्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे राज्य आहे आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी PCMCने काय मोडण्याचे निर्देश दिले आहेत? तर मुदत ठेवी म्हणजेच FD. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानुसार अनुसूचित जाती म्हणजेच SC दर्जा मिळवण्यासाठी व्यक्तीने कोणत्या धर्माचे पालन करणे आवश्यक आहे? तर ते आहे हिंदू, शीख किंवा बौद्ध. यानंतर मार्च 2026 पर्यंत PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत किती क्षमतेचे रूफटॉप सोलर बसवले आहे? तर 9,566.89 मेगावॅट. यानंतर कोणत्या रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्न मर्यादा रद्द करण्याची मोठी मागणी झाली आहे? तर केसरी कार्ड. यानंतर संसदेने 25 मार्च 2026 रोजी कोणत्या हक्क संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले आहे? तर ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026. यानंतर नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले? तर ते राज्य आहे हरियाणा हे राज्य. यानंतर महिला खेळाडूंच्या स्पर्धेतून कोणावर बंदी घातली आहे? तर ट्रान्सजेंडर खेळाडूंवर. यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकाच्या चलनी नोटांवर आता
कोणाची स्वाक्षरी असणार आहे तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची. यानंतर चीन कोणत्या महासागराच्या तळाचा नकाशा तयार करत आहे तर प्रशांत महासागर. यानंतर कोल्हापूरचे प्रसिद्ध मराठा इतिहास संशोधक ज्यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे नाव काय आहे तर डॉक्टर जयसिंगराव पवार. यानंतर वर्ल्ड बेस्ट एअरपोर्ट पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर सिंगापूर मधील चांगी विमानतळाला. यानंतर 180वा प्रश्न तर 27 मार्च 2026 रोजी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये किती ऐतिहासिक नीचांकावर पोहोचला तर 94 रुपये $1 प्रमाणे. यानंतर प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 अंतर्गत उमेदवारांना किती रुपये विद्यावेतन मिळणार आहे तर 9,000 प्रति माह. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, छत्तीसगडमध्ये भटक्या गुरांच्या व्यवस्थापनासाठी कोणती नवीन योजना सुरू झाली तर गौधाम योजना. यानंतर साखर उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या विभागाने प्रथम क्रमांक पहिली बाजी पटकावली आहे तर कोल्हापूर विभाग. यानंतर राज्य सरकारने किती तारखेपूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला तर 1 जानेवारी 2011. यानंतर इराणने नुकताच कोणता सागरी मार्ग भारत, चीन आणि रशियासाठी खुला केला तर हॉर्मुझची समुद्रधुनी. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मते सध्या किती मुले शिक्षणापासून वंचित आहेत तर 273 दशलक्ष. यानंतर पुढील प्रश्न 26 मार्च 2026 रोजी जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे तर चीनमधील बीजिंग हे शहर. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या क्रिकेट संघाने IPL मध्ये 1.78 अब्ज डॉलर्स मध्ये विक्रीचा विक्रम केला तर RCB. यानंतर संसदेने नुकतेच कोणते विधेयक मंजूर केले तर फायनान्स बिल 2026 हे. यानंतर प्रादेशिक विमान वाहतुकीसाठी कोणती सुधारित योजना मंजूर झाली तर सुधारित उडान ही योजना. यानंतर नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी कोणती योजना राबवली आहे तर अभय योजना. यानंतर जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे सुरू झाली तर याउंडे, कॅमेरून मध्ये. यानंतर हिंदू वर्ल्ड ऑफ वुमन अवॉर्ड्स 2026 कोठे पार पडला तर चेन्नई मध्ये. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील 25 बिबट्यांचे पुनर्वसन गुजरातच्या कोणत्या प्रकल्पामध्ये केले जाणार आहे तर वनतारा प्रकल्प. यानंतर IPL 2026 मध्ये 29 मार्च रोजी झालेल्या सामन्यामध्ये MI ने कोणत्या संघाला हरवून 2012 नंतर पहिल्यांदाच सामना जिंकण्याचा विक्रम केला आहे तर KKR या. यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने झुरळाची कोणती नवीन प्रजाती शोधली आहे तर निओलोबॉक्टेरा पेनिन्सुलारिस. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे तर 2030 पर्यंत. म्हणजे 2028 ते 30 पर्यंत आहे, पण 2030 सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकतीच नॅशनल गव्हर्नन्स कॉन्फरन्स 2026 पार पडली तर जम्मू आणि काश्मीर. यानंतर पंतप्रधान मोदींनी नुकतेच कोणत्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले तर जेवार विमानतळ. यानंतर 200 आणि शेवटचा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर स्वाधी निरंजन ज्योती यांची. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेत आणि हे 2 प्रश्न ह्या महिन्यातले खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी खरंच अभ्यासू आहेत, ज्यांना खरंच तळमळ आहे अभ्यासाबद्दल, त्या सर्व विद्यार्थ्यांना या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचे आहे. तर प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला आहे तर सर्वांनी योग्य उत्तर कळवा. यानंतर दुसरा प्रश्न, ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 चा विजेता संघ कोणता आहे याचे देखील उत्तर मला कॉमेंटमध्ये सर्वांनी कळवायचं आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आणि जाता जाता सर्वांनी आपल्या लाईकचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.